घरगुती घातक कचऱ्याची प्लाझ्माद्वारे विल्हेवाट लावण्यात येते। औषधच्या बाटल्या, सॅनिटरी पॅड संकलनासाठी आता जनजागृती केली जात आहे। 5000 सोसायट्यांमध्ये कचरा संकलनासाठी लवकरच जनजागृतीही केली जाणार आहे। घरगुती घातक कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी काही वर्षांपूर्वी शहर आणि उपनगरात 11 ठिकाणी महापालिकेने प्लाझ्मा मशीन बसवली आहे। पुढील वर्षभरासाठी या मशीनचं परिचालन आणि देखभालीसाठी आता नव्याने संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे। घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। शहर आणि उपनगरातील कचरा गोळा करून वॉर्ड निहाय ड्राय वेस्ट सेंटरला ठेवला जातो। त्यातील घरगुती घातक कचरा वेगळा काढून तो प्लाझ्मा सेंटरला पाठवला जातो। प्रत्येक सेंटरची या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता 4 टन एवढी आहे। मात्र हा घातक कचरा बहुतांश वेळा एकत्रित कचऱ्यासोबत असल्याने प्लाझ्मा सेंटरला येणारा कचरा 2 टनापर्यंत येतो आणि या कचऱ्याची जास्तीत जास्त विल्हेवाट लावता यावी यासाठी पालिका स्वतंत्र कचरा संकलनावर भर देणार आहे। घरगुती घातक कचऱ्याची प्लाझ्माद्वारे विल्हेवाट लावण्यात येणार आहे। औषधाच्या बाटल्या, सॅनिटरी पॅड संकलनासाठी आता जनजागृती केली जाणार आहे। 5000 सोसायट्यांमध्ये कचरा संकलनासाठी लवकरच आता जनजागृती केली जाणार आहे। घरगुती घातक कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी काही वर्षांपूर्वी शहर आणि उपनगरामध्ये 11 ठिकाणी महापालिकेने प्लाझ्मा मशीन बसवली आहे। पुढील वर्षभरासाठी या मशीनचे परिचालन आणि देखभालीसाठी आता नव्याने संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे। घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।